राम पूर्ण आहे, कृष्ण परिपूर्ण आहे. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे, कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहे. राम एक वचनी थे, एक पत्नी थे, एक बाणी थे. हा बाबा अनेक वचनी, अनेक पत्नी, अनेक बाणी आहे. प्रभू रामचंद्र जीवनात कुठेच खोटं बोलले नाही आणि भगवान कृष्णाने जीवनात खोटं बोलण्याची कोणतीच संधी सोडली नाही. अजून पुढे जाऊन सांगू, भगवान कृष्णाने जीवनात खोटं बोलण्याची कोणतीच संधी सोडली नाही आणि जो आयुष्यात कधीच खोटं बोलला नाही याने त्यालाही खोटं बोलायला भाग पाडलं. बोल नरो वा कुंजरो. दोघांच्या जीवनात जमीन आसमानची तफावत आहे. राम नाव सरळ, बोलणं सरळ, वागणं सरळ, घरात सरळ, बायकोसोबत, भावासोबत, संसारात सगळ्यांसोबत सरळ. राम विलांटी नाही, उकार नाही, अनुस्वार नाही. कृष्ण राम म्हटलं की आतले पापा बाहेर टाकलं तर बाहेरच्या पापा आतून म्हणून लॉक सिस्टम. राम. कृष्ण म्हटलं की अख्खा जबडा तिरपा होतो. कृष्ण क ऋ ष न अ आणि 2 विसर्ग, 6 देवता मिळून तयार होते ती कृष्ण देवता. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. राम एक वचनी आहे, एक पत्नी, एक बाणी आहे. प्रभू रामचंद्राचा जन्म 9मीला, याचा 8मीला. प्रभू रामचंद्राचा जन्म दिवसा 12 वाजता, याचा रात्री 12 वाजता. प्रभू रामचंद्राचा जन्म राजवाड्यात, याचा कोंडवाड्यात. रामाचा जन्म झाला झाडाला पालवी फुटली. कृष्णाचा जन्म झाला नदीचं पाणी वाढलं. दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाणी पडला. तुम्ही आपण जन्माला आलो पावसाळ्यात पाणी गेला. रामकृष्ण हे 2 नावं त्या ठिकाणी पूर्णस्तम ती पूर्णत्व हा असं शास्त्रकार सांगतात. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. वैदिक परंपरेमध्ये भगवंताच्या अवतार कार्याबद्दल शास्त्रकारांचं एक मत नाही. बाबा गोस्वामी सांगता हरी अनंत, हरी कथा अनंत. भागवतकार सांगता देवाचे 24 अवतार. वैदिक परंपरा सांगते देवाचे 10 अवतार. पण आपण संप्रदायामध्ये मानतो 2 अवतार, राम आणि कृष्ण. हे 2 अवतार आहेत माय बापा. हो, सत्ययुग संपलं, द्वापार युगाला सुरुवात झाली आणि भगवान कृष्णाच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्व आहे. अवतार कितवा? भगवान कृष्णाचं चरित्र 4 ठिकाणचं आहे. गोकुळातलं, वृंदावनातलं, मथुरेतलं आणि द्वारकेतलं. आकड्यांची काउंटिंग करा, बेरीज करत चाला. भगवान कृष्ण गोकुळात 5 वर्ष होते, वृंदावनामध्ये 6 वर्ष होते. किती? 11. मथुरेमध्ये 14 वर्ष होते आणि द्वारकेमध्ये 100 वर्ष होते. भगवान कृष्ण मृत्यूलोकात 125 वर्षापर्यंत होते. आता 125 या आकड्याचे टोटल करा. 1 आणि 2 3 आणि 5 8. याच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्व आहे. अवतार कितवा? आईच्या पोटी कितव्या क्रमांकाने आला? ज्या दिवशी जन्माला तिथे काय होती? आईच्या समोर जेव्हा उभा राहिला तेव्हा किती वर्षाच्या रूपात होता? याचे नावही 8 आहे. ऐका. बाळकृष्ण, लालाकृष्ण, युगलकृष्ण, राधाकृष्ण, गोपाळकृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण. याचे नावं 8 आहे. याला बायका बी 8 होत्या. रुक्मिणी, जामवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रबिंद्या, लक्ष्मणा, भद्रा, नागनजिती. याला बायका बी 8 होत्या. याला मित्र बी 8 होते. पेंद्या, सुदाम्या, वेळवेकळ, सिदामा, बिलोमंगल, मधुमंगल. याला मित्र बी 8 होते. राधेला 8 मैत्रिणी होत्या. ललिता, विशाखा यांचे त्या मैत्रिणी 8. 8 आकडा असा आहे मराठीत, त्याला कुठेच आकडा गाठ नाही. एकाला वरती गाठ आहे, 2ला बाजूला गाठ आहे, 3ला मध्ये गाठ आहे, 4ला खाली गाठ आहे, 5ला वरती गाठ आहे, 6ला सेंटरला गाठ आहे, 7ला मुंडक्याला गाठ आहे, 8ला गाठच नाही. 8 हा बिना गाठीचा आकडा आहे. बरेच लोक आतल्या गाठीचे असता म्हणून बोललो. तुम्ही 8वा मधुसूदना. सत्ययुग संपलं, द्वापारयुगाला सुरुवात झाली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नैनी वा हे तोय सांगत असे. पापिया भक्त दैत्य माताले धरणीचे झाले ओझे त्यांचे. देवाला 3 बायका आहे, लीलादेवी, भूदेवी आणि श्रीदेवी. देवाला 3 बायका, लीलादेवी, भूदेवी आणि तिसरी श्रीदेवी. श्रीदेवी कोणती? ती नाही, ती तर पाण्यात बुडून मिली बिचारी. श्री म्हणजे संपत्ती, म्हणून त्याचं नाव होतं त्रिपती. त्रिपतीचा अपभ्रंश झाला तिरुपती. त्याला 3 बायका आहे म्हणून त्याला त्रिपती. त्रिपतीचा तिरुपती झाला. तोच विष्णू, तोच महाविष्णू, तोच विठोबा, तोच बालाजी, तोच द्वारकाधीश आणि तोच बाकी बिहारी. हे स्वरूप सगळे एकच आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव भरवा. बरवा. महाराज सांगतायत धरतीनं गाईचं रूप घेतलं. गाई ब्रह्मदेवाकडे गेली, डायरेक्ट मालकाकडे गेली नाही. ब्रह्मदेव देवाचा मुलगा. पूर्वी मर्यादा होती. पूर्वी नवरा बायको सासू सासऱ्यांसमोर बोलत नव्हते. पूर्वी घरामध्ये दीर जरी आला तरी बाईच्या डोक्याचा पदर खाली पडत नव्हता. आता डोईचा आता नका घेऊ, नका 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 नका. अहो मी तुमच्या लेकरासारखा आहे. तुमचं 10-12 वर्ष अगोदर यूट्यूब नव्हतं, सोशल मीडिया नव्हती. एक मेमरीमध्ये एक
ऑडिओ क्लिप आमची 14 वर्ष अगोदर व्हायरल झाली होती. कुंकवावाल्या गेल्या आता टेकलेवाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या. नवरा कोठे चिटकवायची वस्तू आहे का? भारत त्याला म्हणतात. या देशात सगळं आहे. सासू सासऱ्यांचा आदर, आल्या गेलेल्यांची कदर, जे घेते नेहमी डोक्यावर पदर, तिला म्हणता इंडियन मदर. सध्या आदर आहे, कदर आहे, पण पदर उडूनच गेला. रामायणामध्ये एका राक्षसिनीचा उल्लेख येतो, त्राटिका नावाची राक्षसिनी, महाभयंकर राक्षसिनीचा उल्लेख होतो तिच्यामध्ये. अतिशयोक्ती नावाचा अलंकार साहित्यातला त्याच्यात रामायणकारांनी वापरलेला आहे. अशोक माय बापा हो, ती त्राटिका समुद्रातून स्नान करून बाहेर आली की कपाळाला भलं मोठं कुंकू लावायची. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पूर्वी रामायणातल्या राक्षसीने सुद्धा कुंकू लावत होत्या. राग रागा नका भाऊ, माझ्या घरी टिकलीच लावल्या जाते. भरत महाराज, मी 2-3 वेळा तिला म्हटलं की टी व्हीला यूट्यूबला कीर्तन आहेत, कथा आहेत, लोक ऐकतात. मी त्यांना सांगतो मावल्यांना की तुम्ही टिकली लावत नका जाऊ, कुंकू लावत जा. आणि तूच टिकली लावती. आणि एखाद्या दिवशी जर रिसनगावचे लोक आले आणि त्यांनी कधी पाहिलं याचीच बायको टिकली लावते ना, हा कीर्तनात छानपणा शिकवतो. तिला म्हटलं असं करत नको जाऊ, तू कुंकू लावत जा, टिकली नको लावू जाऊ. ती मला म्हटली तुम्ही जीनची पॅन्ट नेसत जा. तेव्हापासून मी बंद केलं. मला हे म्हणायचं नाही जुनं सगळं चांगलं, नवं सगळं वाईट अजिबात नाही. कालाय तस्मै नमा. आम्हाला काळानुसार बदलता आलं पाहिजे. आमची संस्कृती आम्हाला टिकवता आली पाहिजे. पूर्वी दीर जरी आला तरी बाईच्या डोक्याचा पदर खाली पडत नव्हता. जुन्या काळातली अशी पद्धत होती. या जुन्या माझ्या आईच्या वयाच्या ज्या म्हाताऱ्या आहेत त्या जर गावाच्या वेशीतून आतमध्ये आल्या तर पायातल्या वाहनं हातात उचलून घेतात. जुन्या काळातल्या म्हाताऱ्या पायातल्या वाहनं हातात उचलून घ्यायच्या. आता सुनबाई ती उच्च टाकाची चप्पल सासऱ्याजवळ देते. मामा याला पॉलिश मारून आणा. मामाला लाज राहिली नाही, मर्यादा राहिली नाही. अहो मी कीर्तनाला गेलो होतो धुळ्याला. जागर काला होता माझा कैलास बाबा. जागरचं कीर्तन आटोपलं. साहेब म्हणले चला महाराज माझ्याकडे झोपायला. साहेब आले होते, मॅडम काही आले नव्हते, दरवाजा बंद होता. यंदा दरवाजा थाप मारली. कुंदा, ए कुंदा. मी म्हटलं साहेबा कुंदा कोण हो? म्हणले माझ्या मिसेसचं नाव कुंदा आहे. त्याला म्हटलं मला वाटलं का वावरातला कुंदा. त्याने पुन्हा हाक मारली. कुंदा, ए कुंदा. घरातून आवाज आला. काय म्हणतो रे मुकुंदा. म्हटलं मुकुंदा कोण म्हणे. मी म्हटलं मरून जाय, जगू नको तू. मर्यादा राहिली नाही, मर्यादा. हां पूर्वी मर्यादा होती, धाक होता, सन्मान होता. आज ते काहीही उरलं नाही माय बापा. असो ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेव भगवंताकडे गेले. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ नारायण जगत व्यापक सगळे देवादेव कृपा महानंदा मानव सदाशिवाचा स्वरूप भगवंताची स्तुती केली. देवा अवतार घ्या. देवाने अवतार घ्यायचं प्रॉमिस केलं, वचन दिलं. देवाने सांगितलं मथुरा मंडल, शूरसेन, शूरसेनाचा मुलगा वसुदेव, वसुदेवाला झाल्या 7 बायका, सगळ्यात धाकटी देवकी. देवकीला त्या ठिकाणी मग पुढचं त्या ठिकाणी वर्णन येतं. 6 मुलं मारले, 7वा गर्भपतन पावला, 8व्यांदा संसाराला सुरुवात झाली. ऐका, 6 मुलं मारल्याशिवाय 7वा गर्भपतन पावत नाही आणि 7वा गर्भपतन पावल्याशिवाय 8वा प्रभू अवतीर्ण होत नाही. मग याचं वर्णन काय तर अध्यात्मशास्त्रकार सांगतात 6 मुलं मारले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. हे 6 मारल्याशिवाय 7वा गर्भपतन पावत नाही. कोणता? ज्ञानाय सांगता मी आणि माझे मन विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जा निरंतर. मीपणा संपला तो 7वा गर्भ. 6 विकार आणि मीपणा यांचा नाश झाला की परमात्मा प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. नामयाचा स्वामी प्रगट, अयोनी संभव जन्मे भगवंताचा. 7 मुलं मारले, 7वा गर्भपतन पावला, 8व्यांदा संसाराला सुरुवात झाली. भगवान अवतीर्ण होतील. श्रावण महिना, बुधवार दिवस, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, रात्रीची वेळ आहे. कंसाने 20,000 सैनिक बंदी शाळेच्या आजूबाजूला उभं केलं की 8वा जन्माला आला की कळायला पाहिजे. पण काय आश्चर्य झालं ऐका. खुल गए ताले सारे वय क्या बात हो गई, आज जन्मे कन्हैया करम